तर तुमचं स्वागत आहे धैर्यशील कदम व्लॉग्समध्ये. आणि आत्ता आपण वसंतगडच्या पायथ्याला आहे. म्हणजे पायथ्याला म्हणजे तळबीड गावात आहे आणि तळबीड गावाच्या शेजारी वसंतगड आहे. आणि वसंतगडाच्या बाजूलाच खाली जर वसंतगडा जायचा रस्ता असेल तर त्या शेजारी ही शाळा आहे, महाराणी ताराणीसाहेब विद्यालय तळबीड असं या शाळेचं नाव आहे. आणि या शाळेपासून एक पायवाट जी वसंतगडाकडे जाते. आणि माझ्यासोबत माझा मित्र रोहन काळे. आणि आता आम्ही दोघं वसंतगड चढायला सुरुवात करतो आहे. तर पुढून तिथून पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरून आम्ही आता वर वसंतगडाकडे जाणार आहे. तर आहे किल्ला वसंतगड, जो पूर्ण असा किल्ला वसंतगड आहे. तर आता पण वसंतगडाच्या पायऱ्या दिसते बघा, ह्या आहे वसंतगडाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या वरपर्यंत आहेत. आणि तिथून पुढं मग थोडं चालत जाऊन वसंतगडाला पोचतो. तर ह्या 5 पायऱ्या केल्या इथं. तर 5 पायऱ्या का केलेत की ज्यांना वर चढायला त्रास होतो त्यांनी ह्या 5 पायऱ्या कंप्लीट करायच्या, चढायच्या आणि इथं पूजन करायचं, तरी परत गेलं तरी चालतं. यासाठी या 5 पायऱ्या केलेल्या आहेत इथं. आणि इथून पुढं गॅप सोडला आहे मध्ये, इथं पूजन करायचं आणि मागं गेले तरी चालतात असं ते हे आहे. आणि ही आहे इथून वसंतगडाच्या पायऱ्या बघा वरपर्यंत अगदी. तर आता आपण वसंतगडाकडे जाऊयात. तर ती आहे तळबीड गाव आणि तिथे आहेत राम मंदिर आहे ते. आणि त्या राम मंदिराच्या बरोबर पुढेच सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी आहे. आणि आता आम्ही पायऱ्या चढून, पायऱ्या तिथं संपतात, तिथून पुढे पाऊलवाट आहे. ती पाऊलवाट अशीच पुढे ही वसंतगडाकडे जाते. तर आता आम्ही पायऱ्या चढल्यानंतर वर आलो. वर आल्यानंतर इथून पाऊलवाटेवर असताना इथे एक मूर्ती दिसली आम्हाला. हे बघा, हे बघा, ही ती आहे मूर्ती. तर या मूर्तीला मरगळमस असं ठिकाण असं म्हणतात, त्याला मरगळमस असं ठिकाण आहे. तर असं गाववाल्यांना विचारल्यानंतर गाववाले म्हणले की जर गावामध्ये एखादी म्हैस किंवा गाय वेली तर तिचा पहिला चीक ह्या मूर्तीला निवड म्हणून दाखवला जातो, अशी एक प्रथा आहे या गावची. असं ह्या मरगळमस ह्या ठिकाणाचं नाव आहे आणि त्याचं हे वैशिष्ट्य आहे असं गाववाल्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर आता आपण ही ठिकाण बघितल्यानंतर आता आपण वसंतगडाकडे वर जाऊयात. हा आहे वसंतगड, हे बघा तिथपर्यंत असा आणि इकडं असा इथपर्यंत आहे. तर आता आपण वर जाऊयात वसंतगडाकडे. तर हा आहे वसंतगड. हा जो होता इथून मी आलो खालून, तर हा रस्ता वसंतगडाकडे जातो आणि हा जो इकडे रस्ता आहे तो वसंतगड गावाकडे जातो. तर आपल्याला वसंतगडावर जायचं आहे. तर जाऊया आता वसंतगडाकडे. हे बघा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि वसंतगडची तटबंदी दिसते तुम्हाला. आता ही तटबंदी बऱ्यापैकी खूप मजबूत अशी राहिलेली नाही आहे, कारण की हे बघा काही ठिकाणी पडझड झाल्या. इथे बघा, हे बघा बघू शकता तुम्ही. जेव्हा इंग्रजांनी स्वराज्य जिंकण्यासाठी प्रत्येक गडावर तोफा दागल्या त्याचाही परिणाम आहे असा. हे बघा इथपर्यंत शाबूत इथं व्यवस्था आहे. हा बुरुज एक आहे इथपर्यंत, तिथं थोडी पडझड झाली आहे. आणि आता ही बघा इथं तोफा दागल्यामुळे असं दिसतंय की खूपच ठिकाणी स्वराज्याची खूप हानी केली इंग्रजांनी. त्यामुळं आत्ता बऱ्यापैकी काही गड किल्ले शाबूत आहेत, काही शिल्लकसुद्धा नाही आहेत. आत्ता आपण पोचले किल्ले वसंतगडावर. तर तुम्हाला वसंतगडाला पोचल्यावरच तुम्हाला इथे गणपतीचं मंदिर दिसेल. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे ते आहे गणपतीचं मंदिर. मी आज जाऊन तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवतो. तर हे बघा, ही आहे गणपतीची मूर्ती. आणि हे मंदिर प्रवेशद्वाराच्या शेजारीच आहे. इथे हा बघा, इथे साधारण आता इंग्रजांनी जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केला त्यात ज्या तोफा लागल्या त्याचा परिणाम आहे. त्यामुळं इथं प्रवेशद्वार असण्याची शक्यता आहे. आणि हा असा प्रवेशद्वार असणार आहे बघा, इथून असा इथपर्यंत प्रवेशद्वार असणार. काही अवशेष आहेत प्रवेशद्वाराचे, हे बघा. आणि ही तटबंदी थोडीफार तुटलेली अवस्थेत आहे.
आणि इथं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या शेजारीच गणपतीचं मंदिर आहे. तर आता आपण वर जाऊयात. तर हे गणपती मंदिर बघितल्यानंतर आपण आता वर जाऊयात. तर हे बघा, ह्या ज्या पायऱ्या दिसतात वरपर्यंत आहेत बघा, ह्या एकाच दगडात कोरलेल्या आहेत त्यामुळं एकदम अशा मजबूत आहेत या. हे बघा, अशा मजबूत आहे ती. आणि इथं प्रवेशद्वार असण्याची शक्यता आहे. इथं असं प्रवेशद्वार असू शकतो असं दिसते, कारण की हे बघा इथं पडझड झाल्या पूर्ण इथं आणि इथं, त्यामुळे इथं प्रवेशद्वार असण्याची शक्यता आहे. पण आता नाही आहे, त्याला काय करू शकत आपण. हे बघा, इथं काही अवशेष दिसते तुम्हाला. हे बघा इथं आहेत आणि इथं सुद्धा आहेत. हे बघा, हे काही अवशेष आहेत ह्या गडाचे. आणि हे बघा, इथं तुम्हाला दिसतंय इथे एक छोटीशी खोली दिसते ही, आणि इथं एक छोटीशी दिसते. हे बघा, तर हे जे आहे ती जी संरक्षण करणारे होते मावळे, त्यांच्यासाठी हे केलेलं ठिकाण होतं हे. आणि हे इथं सुद्धा. तर आता आपण पुढे जाऊयात. आणि ह्या इथे बघा, इथंच एक मारुतीचं मंदिर सुद्धा आहे. बघा, वर आल्यानंतर इथंच एक मारुतीचं मंदिर आहे. तर आपण त्या मारुती मंदिराकडे जाऊयात. हे आहे ते मारुती मंदिर. ही आहे मारुतीची मूर्ती, जुन्या काळी आहे. पण हे मंदिर जे होतं हे खूप खराब अवस्थेत होतं. पण मी टीम वसंतगड यांचा आभार मानतो, कारण त्यांनी या जो किल्ला आहे वसंतगड याचं संवर्धन करण्याचं त्यांनी काम चालू केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून. त्यामुळे त्यांनी हे मंदिर अतिशय अवस्थेत त्यांनी आणून ठेवलेलं आहे. आता हे बघा, हे मंदिराचे काही अवशेष ह्या बाजूला आहेत आणि ह्या बाजूला आहेत. हे बघा, हे ते मंदिराचे जुने अवशेष आहेत. आणि नंतर ह्याचा संवर्धन करण्यात आलं आणि आता ही अशी चांगल्या सुस्थितीमध्ये हे मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. आणि हा बघा, हा बघू शकतो, हा बुरुज, हा बुरुजाचे काही भाग आहेत. हे बघा, हा बुरुज आहे एक. आता हा सध्या सुव्यवस्था याची एवढी चांगली नाही आहे, पण हा तो बुरुज आहे हा असा. आणि इथून आपण वर आलो ते हे. तर आता आपण पुढे जाऊयात. तरी मारुती मंदिर बघितल्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. तुम्हाला एक विहीर दाखवतो मी, जी इथं आहे. ही बघा, छोटीशी पाण्याची टाका किंवा विहीर म्हणू शकतो. ही बघा, आता टीम वसंतगड यांनी याचं व्यवस्थित संवर्धन केल्यामुळे आता ही एकदम स्वच्छ दिसते आणि संवर्धन केल्यामुळे ती पूर्ण व्यवस्थित अशी दिसते. तर आता आपण पुढे जाऊयात. तर इथं बघा, इथं काही नक्षीकाम केलेले दगड दिसतील. हे बघा, नक्षीकाम केलेले हे दगड आहे बघा, बघू शकतो तुम्ही. ते मारुतीचं मंदिर, हे ते एक विहीर आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. आणि हे बघा, इथं त्यांनी बोर्ड लावला आहे की किल्ले वसंतगडावर काय काय आहे ते. हे बघा, असा हा बोर्ड आहे हा. आणि किल्ले वसंतगडाचा पूर्ण नक्षा त्यांनी काढला इथे. तर आता आपण सर्व ठिकाण हे फिरायचे आहेत. साधारण 25 ठिकाणं आहेत त्यांनी दाखवलेत ह्यात सर्व. तर आपण ते सर्व ठिकाण. तर आता आपण मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. ही बघा, ही ती तटबंदी मी तुम्हाला खालून दाखवली. ही बघा, ही तटबंदी इंग्रजांनी हल्ला केल्यामुळं ह्याची अशी अवस्था झाली. आणि हे बघा, हे आहे तटबंदी, शीबंदी म्हणू शकतो, पूर्ण अशी आहे. आणि हे बघा, हे दिसते तुम्हाला, इथून तोफा डागल्या जायच्या किंवा त्या कोण आले खालून बघण्यासाठी सुद्धा आहे आणि तोफा दागण्यासाठी सुद्धा होते इथं. आणि हे बघा, इथं आहे पडझड झालेला आहे बुरुज. हा बुरुज दिसतोय बघा, हा बुरुज आहे. आणि इथे खाली बघू शकता, हे बघा, अशी तोफा दागण्यासाठी हे छोटे छोटे होल केलेले आहेत. तर आपण पुढे असंच पुढे तिथे बुरुज दिसतोय, त्या बुरुजाकडे जाऊयात. तर बुरुजाकडे जात असताना हे बघा, आम्हाला इथे एक दगड दिसलाय. हा बघा, हा तो दगड आहे. हा बघा, ह्या दगडावर काही नक्षीकाम केलेलं दिसतंय. हे बघा, आता हे काय आहे ते काही समजत नाही आहे, पण असा एक हे जो बुरुज आहे, या बुरुजाच्या शेजारी हा एक दगड आहे. तर आता आपण पुढे बुरुजाकडे जाऊयात. तटबंदी, हे बघा, इथं बघू शकता, ही तटबंदी आहे. पुढेपर्यंत तुम्हाला दाखवतो मी. आता बऱ्यापैकी सर्व तटबंदी दिसते ती पडलेल्या अवस्थेमध्ये आहे, एवढी म्हणावी अशी राहिलेली नाही इथे. इथं बघा, इथून हे बघा,
ते एक छोटीशी आय थिंक मला वाटते काहीतरी छोटीशी चोरवाट वगैरे असावी इथे, पण आता इथं आत काही दिसत नाही, पूर्ण हे झाले, आत पूर्ण पॅक झाले, त्यामुळं असं काही असू शकते, चोरवाट असू शकते. आणि इथून पुढे ते काय बघा बुरुज आहे, हा छोटासा बुरुज दिसतो इथे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा तो बुरुज आहे, टेहाळणी बुरुज असं म्हणू शकतो आपण याला. आणि इथून आणि इथं बघा, इथं आहे तोफा दागण्यासाठी. आता इथं दगडमध्ये असल्यामुळे ते दिसत नाही आहे, ह्याच्या शेजारीच एक आहे इथं, हा बघा. तर इथून खालची टेहाळणी केली जात असायची. पायऱ्या आहेत वर येण्यासाठी, या बघा या पायऱ्यावर या बुरुजावर येण्यासाठी आहेत. तर मी तुम्हाला या बुरुजावर नेतो. तर हा तो बुरुज आहे बघा, इथं एक छोटीशा होल आहे, बघा हा एक होल आहे. इथं पुढे एक आहे, इथे एक पुढे आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथं सुद्धा आहे. आणि ही बघा तोफा दागण्यासाठी एक छोटीशी ही एक आहे, टेहाळण्यासाठी. आणि तर हा बुरुज, हा बघा याची अवस्था अतिशय चांगली असं म्हणाय काय हरकत नाही, कारण हा जो बुरुज आहे एक शाबूत राहिलेला आहे. हा बघा, हा असा हा बुरुज. नंतर पुढे तटबंदी सुद्धा ही बघा, एकदम अतिशय चांगल्या परिस्थितीत म्हणाय काय हरकत नाही. ही बघा इथे तटबंदी आहे, पूर्ण अशी शीबंदी तटबंदी म्हणू शकतो आपण. आणि अगदी पुढंपर्यंत अतिशय अवस्थेत आहे असं म्हणाय काय हरकत नाही, स्थितीमध्ये सुद्धा आहे असं म्हणाय काय हरकत नाही. आता ही थोडी पडझड झाली या तटबंदीची. आणि हे बघा पूर्ण तिथपर्यंत बघा पुढंपर्यंत आहे. आणि हा बघा इथे एक बुरुज आहे मोठा, जो टेहाळ्यासाठी केला. आणि आपण ह्या बुरुजावर जाण्यासाठी कुठून वाट मिळते का बघूया आपण तिथे. तर आता आपण पुढे तुम्हाला जो बुरुज दाखवला आहे बघा, ह्या बुरुजाची पूर्ण पडझड झाली आहे बघा. हा ते बुरुजाची पूर्णपणे अशी पडझड झाली, त्यामुळं वर जायला काही रस्ता नाही आहे इथे. तर आता आपण पुढे जाऊयात. तर तुम्हाला मी दाखवतो खाली, हे बघा इथे हे बघा इथे शौचकूप आहे. हे बघा त्यावेळेचा वापर केला जातो याचा, इथे लिहिले आहे बघा. हे बघा हे शौचकूप आहे, त्या अगदी जुन्या काळापासून त्याचा उपयोग होत आलेला आहे या गडावर सुद्धा. तर आता आपण पुढे जाऊयात. इथे बघा इथे काही अवशेष दिसत आहेत. हे बघा ही भिंतींचं काय अवशेष आहे ते बघा, छोटीशी एकदम खोल दिसते, जास्त मोठी नाही ही. तर ह्या खोलीचा उपयोग मला वाटते मावळ्यांना त्यांचे आय थिंक काही तोफा किंवा जी काही दारुगोळा असेल ती ठेवण्यासाठी केला जात असेल, किंवा इथं मावळ्यांना राहण्याची सोयसुद्धा असू शकते, कारण एकदम छोटीशी आहे बघा, एकदम छोटीशी आहे. याचे काय अवशेष आहे ते बघा ते. आणि बरोबर ही जी तटबंदी आहे तर त्या तटबंदीला लागूनच इथं ती छोटीशी खोली असू शकते. तर आपण पुढे जाऊयात. ते आहे किल्ले वसंतगडाचे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे इथे. ह्या बाजूला लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे, तुम्हाला मी दाखवतो. हां हे ते मंदिर आहे. तर ह्या मंदिरामध्ये हे बघा ही आहे नंदी महादेवाची पिंड. इथे काय ती जुन्या कालीन आहे, ही एक आहे. आणि इथे एक दगडात कोरलेली मूर्ती आहे, जे दोन्ही बाजूला हत्ती आहेत. हे बघा लक्ष्मीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला 2 हत्ती आहेत शेजारी त्या मूर्तीमध्येच. तर हे मंदिर पाहिजे तर पुढे काही राजवाड्याचे अवशेष आहे आणि पुढे एक मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर
तर हे बघा काही राजवाड्यांचे अवशेष आहेत इथे. हे बघा वाड्यांचे काही अवशेष आहेत इथं बघू शकता तुम्ही, दिसते तुम्हाला. आणि हे बघा इथं पण आहे. हे बघा हे काही वाड्यांचे अवशेष आहेत. हे बघा काही वाड्यांची भिंती आहेत, काही अवशेष आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे ते वाड्यांचे अवशेष आहेत. पुढे सुद्धा आहे. आणि इथं हे बघा इथं हे राम मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे राम मंदिराची मूर्तींची, काही मूर्त्यांच्या दिसते इथं पायाचे ठसे आहेत. आणि आत राम मंदिर आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही ते राम मंदिर आहे. आणि ह्या आत्ताच्या मूर्त्या दिसतात, ह्या आत्ताच्या मूर्त्या आहेत. आणि इथं एक जुनी मूर्ती आहे. आणि तिथं बघा त्या कोपऱ्यात 3 मूर्त्या जुन्या आहेत. आणि इथं एक बघा इथं पायाचे हे त्या तुटल्यामुळे त्यांनी ह्या नवीन मूर्त्या आणून बसवलेल्या आहेत. ती असं हे राम मंदिर आहे. आणि ह्या राम मंदिराच्या समोरच काही वाड्यांचे अवशेष आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हा तो वाडा आहे, हा तो वाडा आहे. तर त्या वाड्याचे काही भिंती शिल्लक राहिली त्या, तर खाली जाऊन मी तुम्हाला दाखवतो. हा बघा हा तो वाडा. आणि इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा काही अवशेष आहेत. आणि पुढं तिथं आल्यानंतर इथं सुद्धा काही अवशेष आहेत. हे बघा इथे काही अवशेष आहेत. हे बघा ही ती भिंत दिसते वाड्याची पूर्ण अशी. आणि हा ती वाड्याची भिंत आहे जी थोडीफार शिल्लक राहिले तीही. असे ही वाड्याचे अवशेष आहेत. आणि हा बघा ही ती दुसरी बाजू वाड्याची, असे थोडेफार राहिलेले वाड्याचे अवशेष आहेत. ही आणि ह्या इथे काही अवशेष आहेत हे वाड्याचे. आता हे वाड्याचे अवशेष बघितल्यानंतर आपण ते जे दुसरं मंदिर आहे, हे बघा ते मंदिर बघूया आपण. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं जुन्या मूर्ती आहेत ह्या. हे बघा ह्या त्या जुन्या मूर्ती आहेत विठ्ठल रुक्माईच्या जुन्या कालीन. हे बघा ह्यांची सध्या ह्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, म्हणून त्यांनी नव्या मूर्त्या बसवल्यात. ह्या नवीन मूर्त्या त्यांनी परत स्थापना केलेली आहे नंतर. तर आपण पुढे इथून मंदिर गेल्यानंतर पुढे चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे, त्याच्याकडे जाऊया. तर ह्या जुन्याकालीन पायऱ्या आहेत. ह्या बघा जुन्या पायऱ्या काय, ह्या पायऱ्यावर काय ते लिहिलंय. हे बघा आता हे काय लिहिलंय ते दिसत नाही व्यवस्थित. तर आपण आता पुढे जाऊयात. हा बघा इथे एक बुरुज आहे. हा बुरुज छोटा बुरुज दिसतोय. आणि इथं काही अवशेष आहेत थोडेफार राहिलेले. आणि ह्या चंद्रसेन मंदिराकडे जाण्याआधी इथे एक छोटंसं मंदिर आहे. हे बघा अगदी जुनं मंदिर आहे हे सुद्धा. तर हे आहे ते जुनं मंदिर. सध्या ह्याची भिंत थोडीफार पडझड झालेली आहे. इथं आहे दगडामध्ये कोरलेला नंदी. आणि इथं ह्या मंदिराच्या आज जायच्या आधी इथं गणपतीची मूर्ती आहे. हे बघा आणि त्याच्या शेजारीच लक्ष्मीची मूर्ती आहे. आणि आत आपल्याला हे बघू शकता तुम्ही. हे बघा ती महादेवाची पिंड आहे. हे बघा आणि इथं बघा इथे एक छोटीशी मूर्ती कोरली. ही एक महादेवाची मंदिर आहे, त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आहे. तर आता आपण हे मंदिर बघितल्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर आता आपण चंद्रसेन महाराज यांच्या मंदिराकडे जाऊयात. आणि तुम्ही आज जाताना ऑब्झर्व केलं तर हा जो प्रवेशद्वार आहे, ह्या प्रवेशद्वाराच्या इथे खालीच हे बघा इथे छोटीशी एक वीट दिसते. ते विट काय नक्की आता एक्झॅक्ट दिसत नाहीये. आणि आज जाताना हे बघा हा प्रवेशद्वार आहे. तर आता आपण आज जाऊयात.
हे ते चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे आणि त्याची स्वच्छता करायला चालली आहे आत्ता सध्या. आणि पुढे आपण मंदिरात जाण्याआधी तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा दीपस्तंभ आहे, ते बघा 2 दीपस्तंभ आहेत आणि दीपस्तंभाच्या खालीच हे बघा हे काही मूर्त्या आहेत खाली, तर छोट्या छोट्या मूर्त्या आहेत हे बघा बघू शकता. आणि हे आहे दीपस्तंभ जे आता रंगवल्यामुळे आता चांगले दिसतात. आणि इथं काही जुनाकालीन अवशेष आहेत आणि ह्या कठ्ठर टाईप दिसते काहीतरी. आणि इथेच वर ध्वज रोवण्यासाठी एक डामसुद्धा आहे छोटासा. हे बघा पण आता मंदिरात जाऊया. आता हे मंदिर आहे, मंदिराच्या बाहेरच इथे एक दगडात कोरलेलं शिलालेख दिसते आणि हे 2 नंदी आहेत इथे मंदिराच्या बाहेर. आणि आज जाऊया आता आपण. छोटासा दरवाजा एकदम प्रवेशद्वार हे बघा अगदी जुन्या काळातील आहे अगदी. हे बघा तर आता आपण आज जाऊयात आणि इथं बाहेर प्रवेशद्वारावरच ह्या मूर्त्या छोट्या छोट्या 2 आहेत. हे बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे आणि इथे काहीतरी आहे. आणि इथं पिंड दिसते तुम्हाला छोटीशी. आणि आता आपण आज जाऊया प्रवेशद्वारामध्ये. हे बघा हा आहे मूर्ती चंद्रसेन महाराजांची. ही मूळ मूर्ती आहे, ही दिसते तुम्हाला मूळ मूर्ती आहे. आणि इथे एक बाजूला मूर्ती आहे, इथे एक बाजूला मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीच्या वरची पितळेची मूर्ती लावली जाते. आता पूजन चालू असल्यामुळे त्यांनी ती बाजूला काढून ठेवलेली आहे. अशी ही चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. तर आता आपण बाहेर जाऊयात. आणि हे बघा हे ते अगदी जुन्या काळातील मंदिर आहे, अगदी यादवकालीन हे मंदिर आहे. हे मंदिर जे आहे ते यादवकालीन आहे. 16व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर ह्या मंदिराच्या मागच्या बाजूने एक रस्ता गेला आहे, तर त्या रस्त्यापासून आपण मागे जाऊयात आता. तर आता आपण ते चुन्याच्या घाण्याच्या इथे पोचलो आहे. तर आत्ता हा बघा तुम्ही बघू शकता, हा जो चुन्याचा घाणा आहे हा इथल्या गावकऱ्यांनी चालू केला आहे. इथं बघा हे बघा त्यांनी आता इथं बैलाची जोडी लावून त्यांनी हा चुन्याचा घाणा परत एकदा सुरू केलेला आहे त्यांनी. आणि याच्यामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही, हे बघा हे बघू शकता तुम्ही. त्यात ते गोल चक्रामध्ये त्यांनी हे मोठं लाकडाचं ओंडकं घालून आणि मध्ये इथं बघा चालू केलं हा घाणा परत एकदा त्यांनी. आणि आता आपण चुन्याचा घाणा बघितल्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर तिथं चुन्याचा घाणा पाहिल्यानंतर हा छोटीशी विहीर दिसते. विहीर आहे का तलाव आहे? तलाव आहे ते, कारण की मोठी साईज आहे याच्यामुळे तलावच आहे. आणि इथे एक तलाव आहे, इथं हा तलाव आहे तुम्हाला मी दाखवतो. हा आहे तो तलाव. या तलावाला कोयना तलाव असं म्हणतात. हा जो तलाव आहे हा 12 महिने या तलावात पाणी असतं कायमस्वरूपी. कधी आलं तर तुम्ही बघू शकता कायम ह्या तलावात पाणी असते. तर हा तलाव पाहिल्यानंतर आपण पुढे जाऊयात. ह्या तलावाच्या शेजारीच आय थिंक तिथे काही समाधी आहेत. हा तो तलाव आहे जो मगाशी दाखवला तो हा तलाव. आणि ह्याच्या पुढे आल्यानंतरच इथे एक तलाव आहे. हा बघा हा एक तलाव आहे इथे. आणि आपण आता हा जो तलाव आहे हा कोयना तलावाच्या शेजारीच इथे काही अज्ञात शूरवीर योद्ध्यांचे मावळ्यांचे काही समाधी आहेत. आता ह्या अपरिचित समाधी आहेत, कारण की याच्यावर कोणत्या प्रकारचे नाव नाही आणि कुठे याचा फार असा उल्लेखसुद्धा नाही. त्यामुळं इथं 5 समाधी आहेत. 5 मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही इथे एक समाधी, हे बघा तुम्ही बघू शकता ही ते समाधी. आणि या समाधीत पिंडसुद्धा आहे. हे बघा ही एक, आणि ही पिंड बघा एक अशी वेगळ्या प्रकारची, कारण ह्याच्यावर 2 आहेत. हे बघा असे 2 आहेत. आणि ही एक पिंड आहे, ही समाधी एक आहे. आणि हे बघा इथे एक समाधी, ही एक समाधी आहे. आणि या समाधीवर हे बघा समाधी बघू शकता तुम्हाला पायाचे ठसे दिसतात. ही एक समाधी आहे. आणि ही ते काय समाधी, हे बघा ही एक समाधी आहे, ही एक समाधी आहे इथे. हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यावर एक शिलालेख आहे, हे एक आहे. आणि पुढे एक आहे, हे काय इथे एक समाधी आहे, ही एक आहे. ही बघा इथून बघू शकता ही ती समाधी आहे. आणि ह्या समाधीवर ही बघा काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे बघा, इथं बघू शकता. ही बघा ही एक समाधी आहे योद्ध्याची. आणि इथे एक आहे, ही एक समाधी आहे इथं आहे. आणि पुढे गेल्यानंतर
पुढे गेल्यानंतर पुढे एक समाधी आहे, मला दाखवतो. हां, ही बघा, ही एक ती समाधी आहे. ही एक अशी एक समाधी, ही बघा. आणि याच्यावर पिंड बघा, ही पिंड, ही पिंड आहे. ही 1, ही 2, 3, 4, ती 1, 5 आणि तिकडे 6 समाधी आहेत. 6 अज्ञात समाधी आहेत. आणि या समाध्यांवर नाव नसल्यामुळे कोणत्या वीर योद्ध्याची समाधी आहे ते काही माहिती नसल्यामुळे जी टीम वसंतगड आहे त्यांनी हे बघायचं लिहिले बघा. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे, वीर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे काही जे अज्ञात जे मावळे आहेत त्यांची समाधी आहे ही. तर ह्या समाधीला ते त्यांनी लिहिले, टीम इतिहासाच्या पाऊलखुणा. त्यांनी हे संवर्धन करून इथे स्वराज्याचा भगवा लावलेला आहे. ह्या भगव्या शेजारीच म्हणजे हे जे तळ आहे त्या तळ्याच्या शेजारी 6 अज्ञात समाधी आहेत. त्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व वीर मावळ्यांना भावपूर्ण आदरांजली. आता नावं माहीत नसल्यामुळे आता कोण मावळे आहेत माहीत नाही, पण या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा. तर आता आपण पुढे त्या बुरुजाकडे जाऊया. त्या बुरुजाच्या शेजारी तिथे आम्हाला प्रवेशद्वार दिसतो, पश्चिमेकडचा प्रवेशद्वार येतो. तर आता आपण त्या प्रवेशद्वाराकडे जाऊयात. तर तिथं त्या तलावाशेजारी 6 अज्ञात मावळ्यांची समाधी होती. ती समाधी बघितल्यानंतर आता आपण जो प्रवेशद्वार आहे, पश्चिमेकडचा प्रवेशद्वार आहे, तिथं आलो आपण आता. हा बघा, तुम्ही बघू शकता, हा तो प्रवेशद्वार आहे. तर हा तो प्रवेशद्वार आहे, मी तुम्हाला दाखवतो प्रवेशद्वार. हा बघा, हा तो मोठा असा प्रवेशद्वार आहे पश्चिमेकडचा. आणि हे बघा, बघू शकता, हे प्रवेशद्वार बंद करण्यासाठीचं हे छोटे छोटे होल आहेत. आणि हे बघा, हे ते आहेत मोठ्या प्रवेशद्वाराचे बिजागिरी म्हणू शकतो, बिजागिरी टाईप आहे थोडं. हे बघा, असा मोठा प्रवेशद्वार बंद करण्यासाठी ही छोटे छोटे होल होते. आणि तुम्हाला मी बाहेर आणण्याचं दाखवतो. गौमुखी त्यांनी बांधलेला हा प्रवेशद्वार आहे. हा बघा, हा तो आहे मोठा असा प्रवेशद्वार. आणि इथून खाली गेल्यानंतर आय थिंक नाईकबाचं मंदिर आहे इथं खाली, त्याच्याकडे हा रस्ता जातो. आणि तुम्हाला दाखवायसाठी खाली येतोय की हे बघा, हा तो असा प्रवेशद्वार आहे. ते जी पडझड झाले बघा, बऱ्यापैकी पडझड झाले. हे बघा, खालीपर्यंत हे सगळं असं दिसतंय. पूर्ण बुरुजाचे जे दगड आहेत ते पूर्णपणे खाली आले. हे बघा, बुरुजाची पूर्णपणे पडझड झाली. आता याच्याकडे लक्ष देणे फार काळाची गरज आहे सध्याच्या घडीला. नाही दिलं तर वसंतगड होता असं म्हणायला लागेल. हा बघा, हा तो गौमुखी दरवाजा. आणि हा एक बुरुज आहे, त्याच्या बाजूला हा बुरुज आहे. हा पडलेला ह्या साईडला बुरुजाचे काही अवशेष आहेत. आणि इथून अशी तटबंदी अशी पूर्ण पुढंपर्यंत त्या बाजूपर्यंत आहे. तर हा आहे गौमुखी दरवाजा, गौमुखी प्रवेशद्वार. तर ह्या प्रवेशद्वारावर इथं बघा, इथं बघू शकता, इथे ह्या प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली मूर्ती आहे. ही आय थिंक हनुमानाची मूर्ती आहे. हा आहे पश्चिमेकडचा प्रवेशद्वार. आता आपण ह्या पश्चिमेच्या प्रवेशद्वार शेजारी एक मोठा बुरुज आहे, त्या बुरुजाकडे जाऊया. तर तुम्हाला दाखवतो मी तो बुरुज. तो बघा, तो बुरुज टेहाण्यासाठी केलेला तो बुरुज आहे. तर त्या बुरुजाकडे आता आपण जाऊयात. टीम वसंतगड आहे, त्यांनी हाती ही मोहीम घेतली आहे की हा जो पडझड झालेला बुरुज आहे याला पुनर्बांधकाम करायचं ते आता चालू करणार आहेत टीम वसंतगड. आणि आता आपण खाली उतरून तो जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे जाऊयात. तर चला. तर ह्यो जो बुरुज आहे बघा, हा दिसतो तुम्हाला. ह्या बुरुजा शेजारी ही जी भिंत दिसते, ही भिंत ही एक खोली, छोटीशी खोली दिसते. ही बघा, तुम्हाला दाखवतो मी. छोटासा वाडा म्हणू शकतो किंवा टहण्यासाठी असणारी खोली म्हणू शकतो. ही बघा, ही टहण्यासाठी असलेली खोली आहे. इथं बघा काय अवशेष दिसतील तुम्हाला. हे बघा, ही ती भिंत आहे बुरुजाच्या शेजारी. आणि इथून ही टहण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा.
पायऱ्या आणि ह्या पायऱ्यावरनं आपण वर जाऊयात त्या बुरुजाकडे. आता तुम्ही बघू शकता या पायऱ्या खूपच मोठ्या आहेत. ह्या बघा, ह्या त्या पायऱ्या आहेत वरपर्यंत. हा तो मोठा बुरुज आहे. हा तो बुरुज आहे. आणि इथूनच खाली ह्या बघू शकता, इथूनच खाली तोफा डागण्यासाठी हा छोटासा होल आहे. छोटा नाही, बराचसा मोठा आहे. आणि इथून टॅनसुद्धा केली जाते. पूर्ण जो कोकणचा कडा दिसतोय, पाटणचा दातेगडसुद्धा याच बाजूला आहे आणि गुणवंतगडसुद्धा आहे. जर तुम्ही पाटणचा दातेगड, घेरा दातेगड आणि गुणवंतगड जर बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देतो. आपण हे दोन्ही गड बघितलेले आहेत. हा तो बुरुज होता जो बुरुज आपण बघितला. आणि ही चारी बाजूने अशी तटबंदी आहे गडाची. आणि आता आपण पुढे जाऊयात. तर आता आपण ही जी तटबंदी आहे त्या तटबंदी शेजारी अजून एक छोटीशी खोली आहे. आय थिंक मला वाटतं ही मावळ्यांसाठी, टहाणीसाठीची छोटीशी खोली असावी किंवा वाडा असावा छोटासा एकदम, एकाच खोलीचा. हे बघा त्याचे काय अवशेष आहेत. ही त्याची भिंत आहे आणि ही त्या काय अवशेष आहेत. आणि असंच पुढं ही तटबंदी पुढंपर्यंत आहे तिथपर्यंत. तर आता आपण ती त्या बाजूला जी तटबंदी बुरुज आहे त्या बुरुजाकडे जायचं होता. तर आम्ही त्या बुरुजाकडे जातोय. तर तो आहे तो बुरुज, ज्या बुरुजाकडे आता तटबंदीवरनं आपण आता पुढे त्या बुरुजाकडे जाणार आहे. तर चला तर जा. तर तिथं चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागं आलं तर बरोबर इथे हे बघा, हे काही राजवाड्याचे अवशेष आहेत इथे. तर आपण याच्याकडे नंतर जाऊयात. याच्या आधी आपण हा जो बुरुज आहे तो बुरुज बघूयात कसा आहे, त्याची सुव्यवस्था कशी आहे, तो कशा परिस्थितीत आहे. आणि नंतर ते बुरुज बघितल्यानंतर आपण हा राजवाडा बघूया आणि नंतर मग त्या मंदिराकडे जाऊया. तर आता आपण तो जो बुरुज आहे हा जो मी तुम्हाला दाखवला, त्या बुरुजाच्या जवळ आता पोचलो आहे आपण. तर आता हा बुरुज हा बघू शकता. आता याची तर बऱ्यापैकी पडझड झालेली नाही आहे कुठे, याची अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर आता आपण ह्या बुरुजावर जाऊ. हा तो मोठा असा बुरुज आहे. हा बघा, हा आहे तो बुरुज. आता इथं एक असं इथं थोड्या बाजूला पडझड झाली थोडीशी. आपण हा तो आहे बुरुज, हा आहे बुरुज. आणि इथून तोफा दागण्यासाठी इथे एक आहे, तिथे एक आहे आणि तिथे एक आहे, म्हणजे 3 आहेत. तोफा दागण्यासाठी छोटे छोटे होल आहे तिथे. आणि ह्या बुरुजावर मोठ्या प्रमाणात गवत आहे बघा, त्यामुळे हा बुरुज व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणावा असा. पण असा हा एक बुरुज आहे. आणि ह्या बुरुजाच्या बरोबर मागे तिथं काही वाड्यांचे अवशेष आहेत तिथे, राजवाड्यांचे. तर आपण त्या वाड्याकडे जाऊयात. तर तुम्हाला मी सांगतो, हा जो बुरुज बघितल्यानंतर ह्या बुरुजाच्या शेजारीच, म्हणजे ह्या बुरुजाला लागूनच इथे एक छोटंसं मूर्ती आहे इथं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आता मला ही दिसली नाही, माझ्या मित्र रोहन कायला ही मूर्ती दिसली. हे बघा बघू शकता. आता ह्या मूर्तीकडे बघितलं तर ही मूर्ती साधारण मारुतीची मूर्ती दिसते. आणि ह्या बुरुजाच्या बरोबर खालीच ही मूर्ती आहे इथं. ही बघा ती मूर्ती. तर ही मारुतीची मूर्ती आहे. तर आता ही मारुतीची मूर्ती बघितल्यानंतर हा बुरुजसुद्धा बघून झाला आहे आमचा. तर आता आम्ही पुढे जे तिथे तुम्हाला राजवाड्याचे काय अवशेष असतात तिथे जाणार आहे. तर तो बुरुज बघितल्यानंतर आता आपण राजवाड्याची इथं आलो आहे. तर हे राजवाड्याचे काय अवशेष हे बघा, हे त्या भिंती आहेत आणि ह्या काही राजवाड्याची भिंतींचे अवशेष आहेत. तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. हे बघा, ह्या काही भिंतीचे अवशेष आहेत काही खाली. आणि ती बघा, आय थिंक तिथून प्रवेशद्वार दिसतोय, तो प्रवेशद्वार दिसतोय. मी तुम्हाला पुढं नेऊन दाखवतो. हे ते अवशेष आहेत, काही थोडेफार शिल्लक राहिलेले ते आहेत राजवाड्याचे अवशेष. हा बघा, ह्या राजवाड्याची मागची साईड आहे. ही बघा,
ही जी दिसते ती राजवाड्याची मागची बाजू आहे. असा आहे हा राजवाडा. हे थोडेफार जे काही संवर्धनानंतर थोडेफार राहिलेले अवशेष आहेत ते सर्व राजवाड्याचे अवशेष आहेत. हे बघा, ह्या त्या राजवाड्याच्या मधले काही पायऱ्या आहेत. आणि आय थिंक हा जी साईड दिसते, ही जी बाजू दिसते, तर ह्या बाजूला प्रवेशद्वार आहे असं काहीसं चित्र आहे. हे बघा, आय थिंक हा जो आहे तो हा प्रवेशद्वार आहे या राजवाड्याचा. तर हा आहे त्या राजवाड्याचा प्रवेशद्वार. असा मोठासा भव्य हा मोठा राजवाडा आहे. आजचा ब्लॉग आपण इथंच शेवट करूया. गड किल्ले सफर मोहीममधला माझ्या मते हा माझा 4था गड आहे सातारा जिल्ह्यातलाच. तर आजचा ब्लॉग आपण इथे शेवट करूया या वसंतगडावर. भेटूया अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आधीची व्हिडिओ पाहिली नसेल तर ते सुद्धा बघा. तर आता आम्ही थांबतो इथं. थँक्यू.